भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि विदर्भवादी नेते आशिष देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। कदाचित आपल्या स्वगृही ते परततील, म्हणजेच ते काँग्रेसमध्ये जातील अशी आशा आहे। गेले अनेक दिवस आशिष देशमुख हे विदर्भावरती अन्याय होतोय म्हणून नाराज आहेत। मूळचं आशिष देशमुख यांचं घराणं काँग्रेसचंच आहे, त्यामुळे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे। ते वर्ध्यामध्ये राहुल गांधींना भेटण्याची शक्यता आहे। ते विदर्भातल्या काटोलचे आमदार आहे। आपला राजीनामा त्यांनी आमदारकीचाही राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पाठवून दिलेला आहे। आशिष देशमुख कोण आहेत आपण एक नजर टाकूया। बघा 2014 मध्ये नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आलेत। विदर्भवादी म्हणून ओळख आहे। स्वतंत्र विदर्भाच्या मागणीकरता डिसेंबर 2013 मध्ये त्यांनी बेमुदत उपोषण केलं होतं। नितीन गडकरींच्या मध्यस्थीनंतर देशमुखांनी उपोषण स्थगित केलं होतं। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांचे ते चिरंजीव आहेत। रणजित देशमुख हे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष देखील होते। निवडणुकीमध्ये आपले काका आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांचा त्यांनी पराभव केला। वर्षभरापासून आशिष देशमुख हे भाजपच्या नेतृत्वावरती नाराज होते। शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्याचं डिसेंबर 2017 मध्ये त्यांनी सरकारला पत्र लिहिलं होतं। यशवंत सिन्हा शत्रुघ्न सिन्हांना काटोल महोत्सवात त्यांनी व्यासपीठावरती आणलं।